नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेठ गोविंद रघुनाथ शेठ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे आपण आलेलो आहोत. प्राचार्य डॉक्टर चव्हाण मॅडम आपल्या समवेत आहेत. 25 सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे साजरा केला जातो. पुरंदर तालुक्यात हे एकमेव फार्मसी कॉलेज आहे. सर्वात जुनं कॉलेज आहे. पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेलं कॉलेज आहे. 25 तारखेच्या निमित्तानं आपण या प्राचार्यांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. 25 सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मसिस्ट डे का व कशा प्रकारे साजरा केला जातो? या वर्षीची काय नेमकी थीम आहे? वर्ल्ड फार्मसिस्ट डे हा 25 सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. याची पार्श्वभूमी सांगायच्या अगोदर आय वुड लाईक टू विश ऑल द फार्मासिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड अ व्हेरी हॅपी फार्मसिस्ट डे. लेट्स ट्रान्सफॉर्म ग्लोबल हेल्थ. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशननी सन 2009 पासून 25 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणजे जागतिक औषध निर्माता दिवस म्हणून साजरा करावा असं डिक्लेअर केलेलं आहे. अर्थात हा दिवस डिक्लेअर करताना अशी संकल्पना आहे त्याच्यामागे की एक विशिष्ट प्रकारची थीम या आंतरराष्ट्रीय औषध निर्माता दिवसाला दिली जाते आणि त्या थीमच्या बेसिसवरती असं अपेक्षित असतं की जगभरातील सगळ्या फार्मसिस्टनी एक काहीतरी ठराविक उपक्रम करून फार्मसिस्टचं ग्लोबल हेल्थ म्हणजे जागतिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये किती महत्त्वपूर्ण स्थान आहे याचा प्रसार करावा. या निमित्तानं हा वर्ल्ड फार्मसिस्ट डे साजरा केला जातो आणि ह्या वर्षीची थीम आहे ट्रान्सफॉर्मिंग ग्लोबल हेल्थ. आत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी आहेत, आजार आहेत, रोग आहेत. असं असताना देखील सर्वांना आपण ज्या चांगलं आयुष्य जगत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला परिणामकारक, सुरक्षित आणि चांगल्या दर्जाची औषधं मिळवून देण्याचं काम हे फार्मसिस्ट करत असतात आणि त्यामुळं फार्मसिस्ट डे साजरा करण्यामागचा हा हेतू आहे की फार्मसिस्ट जी भूमिका या सगळ्या ग्लोबल हेल्थ किंवा जागतिक आरोग्य क्षेत्रामध्ये करत आहे त्याला चांगल्या प्रकारची मान्यता मिळावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 25 सप्टेंबरचं काय स्पेशलायझेशन आहे का? एखादा तुमचं संशोधक किंवा काय त्याच्या जन्माचे? नाही, असं काही नाही आहे ॲक्च्युली. फक्त एक 25 सप्टेंबर हा दिवस ठरलेला आहे ज्याच्यामुळे हा दिवस आपण फार्मसिस्ट डे म्हणून साजरा करायचा असं एक ठरलेलं आहे. आता सध्या संपूर्ण जगभर कोरोनाची महामारी चालू आहे. म्हणजे जागतिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पुढारलेली जी राष्ट्र आहेत, इटली आहे, अमेरिका आहे, युरोप आहे, त्या देशामध्ये सुद्धा या कोरोनाने थैमान घातलेलं आहे. हो. अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहे. पण नेमकं हा रोग आणि हे महामारी नेमकं काय आहे? काय लोकांना थोडंसं समजून सांगा. बरं. कोविड-19 पॅन्डेमिक म्हणजेच कोविड-19 महामारी किंवा कोरोना महामारी या रोगाबद्दल खरं तर प्रसारमाध्यमामधून खूप मोठ्या प्रमाणावर त्याची माहिती दिली जाते. आज आपण सगळीकडे पाहतो, न्यूज चॅनल आहेत, मीडिया आहे, सोशल मीडियामध्ये सगळ्या बाजूनी या रोगाबद्दल माहिती दिली जाते. पण एक सामान्य माणसाला हा रोग म्हणजे नक्की काय असतो, कशा प्रकारे त्याचं संक्रमण होतं ह्याची मी थोडक्यात या ठिकाणी माहिती देते. खरं तर हा रोग एक विषाणूमुळे होणारा रोग आहे ज्याचं नाव आहे कोरोना विषाणू म्हणजे त्याला व्हायरस म्हणतो आपण. आणि हा जो रोग आहे, हा जो कोरोना व्हायरस आहे हा एक ग्रुप ऑफ व्हायरसेस आहे म्हणजे एक ग्रुप आहे विषाणूंचा. ह्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सन 2002मध्ये सार्सची साथ आलेली होती आणि सन 2012मध्ये मर्सची साथ आलेली होती. तर हा सार्स आणि मर्स हे दोन्हीही याच
कॅटेगरीमधले विषाणू आहेत. सार्स आता ह्या विषाणूचा प्रसार किंवा ओरिजिन कुठून आहे याच्याबद्दल बोलायचं झालं तर आत्ताचा जो आलेला आहे कोविड-19 हा नवीन आहे, म्हणजे म्युटेट झालेला आहे किंवा चेंज झालेला आहे जुन्या कोरोना व्हायरसपेक्षा, म्हणून ह्याला नोवेल कोरोना व्हायरस म्हणतात. या व्हायरसचा म्हणजे या विषाणूचा संक्रमण किंवा ओरिजिन खरं तर वटवाघूळ, बॅट म्हणजे वटवाघुळामध्ये असतं आणि त्याच्यातून तो दुसऱ्या प्राण्यांच्या माध्यमातून मनुष्यांच्या शरीरामध्ये तो संक्रमण करू शकतो. जसा सार्स हा जो 2002 साली आलेला होता तो कॅट म्हणजे मांजरांच्या ह्याच्यातून मनुष्याच्या शरीरात त्याने संक्रमण केलं. मर्स म्हणजे सार्सचा फुल फॉर्म आहे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तसाच मर्सचा मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. ह्याला असं नाव का दिलं तर तो सौदी अरेबियामध्ये साधारण 2012मध्ये तो रोग आढळून आला आणि त्याचं ट्रान्समिशन म्हणजे त्याचा प्रसार परत वटवाघूळ आणि कॅमल म्हणजे उंटाच्या ह्याच्यातून परत मनुष्यामध्ये झाला. आता ह्या 2 साथींबद्दल बोलायचं झालं तर सार्स ही साथ फार अशी धोकादायक नव्हती, म्हणजे त्याचा पण मृत्यूदर कमी होता. पण मर्सची जी साथ होती तेव्हा मात्र मृत्यूदर नक्की जास्त होता, तेव्हा बऱ्याच लोकांचे प्राण गेले. आणि आत्ताचा जो आलेला आहे 2019मध्ये म्हणजे डिसेंबर 2019मध्ये चायनामध्ये हा प्रथम आढळून आला, ज्याच्यामध्ये ह्याची सुरुवात परत वटवाघूळमधून होते ह्या विषाणूची आणि तो संक्रमित होतो पँगोलिन नावाच्या प्राण्यामधून आणि मग तो मनुष्यामध्ये झालेला आहे, असा अभ्यासामधून आढळून आलेला आहे. डिसेंबर 2019मध्ये तो पहिल्यांदा त्याचा अभ्यास केला गेला किंवा आढळला, म्हणून त्याला नाव दिलं कोविड-19, नोवेल कोरोना व्हायरस 19. तर आता हा रोग कसा होतोय आत्ता ह्या कोविड-19चं तसं पाहायला गेलं तर मृत्यूदर फारसा नाही आहे. साधारणपणे म्हणजे आपल्या देशाचा जर विचार करायला गेला तर 2 ते 3% आहे, जो खूप कमी आहे. आणि रिकव्हरी रेट खूप चांगला आहे, म्हणजे देशभरातला बघितलं तर साधारणपणे 80% आहे. पण महाराष्ट्रामध्ये थोडासा कमी आहे, आपल्या 74 ते 75% आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर या रोगाला खरं तर खूप घाबरायची गरज नाही आहे. पण काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि ह्याविषयी आपण नंतर बोलूच, ओघाने बोलूच आपण त्या विषयावरती. पण हा रोग एक्झॅक्टली कसा होतो किंवा ह्याचं संक्रमण कसं होतं हे मी थोडक्यात सांगते. हा विषाणू ह्याला कोरोना का नाव आहे तर त्याला क्राऊन जो आपल्या डोक्यावरती असतात तर त्या क्राऊनचा जसा शेप असतो तसा ह्याचा एक्सटर्नल एन्व्हलप असतं, त्याचा शेप त्या क्राऊनसारखा असतो, म्हणून ह्याला कोरोना हे नाव दिले. आता हा जो व्हायरस जिथून जेव्हा सुरू झाला तेव्हापासून असं आढळलं की हा व्हायरस तुमच्या नाकातून आणि तोंडातून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. आता ही महामारी का झाली तर सगळ्या जगामध्ये ह्याचा प्रसार झाला आणि म्हणून ह्याला कोविड-19 पॅन्डेमिक असा म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डिक्लेअर केला आणि त्याला नावसुद्धा WHOने दिलेलं आहे कोविड-19. आता हा जो रोग आहे, विषाणू असतात, विषाणू आणि जीवाणूमध्ये फरक असा असतो की जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. खरं तर आपल्या आजूबाजूला खूप सारे जंतू असतात आणि आपल्या शरीरात ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने जातात आणि ते आपल्या शरीरातल्या गोष्टींना अफेक्ट करू शकतात किंवा रोग निर्माण करू शकतात. जीवाणू आणि विषाणू हे जास्त प्रमाणात आढळून येतात, त्यातल्या त्यात जीवाणू अजून जास्त आढळून येतात म्हणजे बॅक्टेरिया, आणि विषाणू हे कमी आढळतात. पण विषाणूंमुळे होणारा जो रोग आहे किंवा संसर्ग आहे तो जरा जास्त घातक असतो, कारण जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांवरती आता आपल्याकडे बऱ्यापैकी औषधं आहेत, खूप औषधं आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, अँटीबॅक्टेरियल आहेत, विषाणूंवरती पण आहेत आपल्याकडे अँटीव्हायरल, पण त्याच्याबद्दल पण आपण नंतर बोलू. पण हा जो विषाणू आहे त्याला तो पॅरासाईट असतो, म्हणजे त्याला स्वतःहून तो मल्टिप्लाय होऊ शकत नाही, त्याला आपल्या शरीराची गरज पडते, म्हणजे दुसऱ्याच्या शरीराची गरज पडते, म्हणून त्याला पॅरासाईट म्हणतो आपण. मग तो आपल्या शरीरामध्ये नाक किंवा तोंडामार्फत एकदा आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींवरती हल्ला करायला सुरुवात करतो आणि पेशीमध्ये थोडा वेळ तो पेशीच्या आवरणावरती राहतो आणि मग थोड्या वेळानंतर एक विशिष्ट प्रक्रिया होते ज्याच्यामुळे तो आत शिरतो. आत शिरल्यानंतर विषाणूंना
आयदर DNA किंवा RNA त्यांच्या म्हणजे जनुकीय जे मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल आयदर DNA किंवा RNA असतं, पण तो स्वतःहून त्याचं मल्टिप्लिकेशन होत नाही. त्याला आपल्या शरीराची गरज पडते किंवा आपल्या पेशींची गरज पडते. आत गेल्यानंतर, सेलच्या आत गेल्यानंतर तो आपल्या शरीरातल्या ज्या पेशींची जी रॉ मटेरियल आहे किंवा जे सामान आहे आपण म्हणू शकतो, ते वापरून त्या स्वतः मल्टिप्लाय होतो आणि आतल्या पेशीमध्येच तो एका व्हायरसचे खूप सारे व्हायरसेस तयार होतात आणि मग ते पेशीमधून बाहेर होतात. अशा प्रकारे तो एका पेशीमधून शिरून मल्टिप्लाय होऊन, डिव्हिजन होऊन मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आणि मग मोठ्या प्रमाणात संक्रमण करतो. आता ह्याचा परिणाम असा होतो, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या घरात कुणीतरी बाहेरची व्यक्ती आली, जबरदस्ती आली आणि ते सगळ्या आपल्या घरातल्या गोष्टी वापरायला लागल्या, आपलं किचन, टॉयलेट, बेडरूम ह्या सगळ्या गोष्टी वापरायला लागल्या आणि त्यांना त्याची फॅमिली पण तिथे वाढायला लागली, तर साहजिकच आपल्याला त्रास होतो की नाही. तर तशा प्रकारेच आपल्या शरीरातली जी पेशींमधला जे सामान आहे, मटेरियल आहे, मशिनरी आहे, ती वापरल्यामुळे आपली जी नॉर्मल सिस्टीम आहे बॉडीची ती त्याच्यावरती परिणाम होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर काय एवढं कमकुवत नसतं. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते, ज्याला इम्युनिटी म्हणतो. कुठलंही संक्रमण आपल्या शरीरामध्ये झाले, कुठलेही जंतू आपल्या शरीरामध्ये गेले तर ही आपल्या शरीरामध्ये अशी सिस्टीम आहे की त्या जंतूबरोबर फाईट करण्याची तयारी आपल्या शरीराची असते. तसे एक मेकॅनिझम आहे किंवा तशी एक सिस्टीम आहे. जेव्हा तुमच्याकडं खूप चांगली इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे, तेव्हा तुम्ही जे काही विषाणू आहेत, जीवाणू आहेत, जे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतायत, तेव्हा तुम्ही जर चांगली तुमची प्रतिकार शक्ती असेल तर तुम्ही त्याला अगदी योग्य वेळेत अडकाव करू शकता त्याचा आणि त्याला बाहेर काढू शकता. हे केव्हा शक्य आहे, किंवा तो बाहेर होतो, त्याचा काही इफेक्ट होत नाही. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल. पण रोगप्रतिकारक शक्ती काही कारणामुळे, काही रोगांमुळे, काही तुम्ही औषधं चालू असतील तर ती कमी होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये व्हायरस किंवा कुठलाही जंतू जो आपल्या शरीरामध्ये जातो तो जास्त ॲक्टिव्ह होऊन मग आपल्या शरीरातल्या सिस्टीम्सना अफेक्ट करायला सुरुवात करतो. आता हा जास्त धोकादायक का आहे? खरं पाहायला गेलं तर जसं आपण म्हणतो की रिकव्हरी रेट जास्त आहे. का तर तुम्ही इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीलाच ह्या रोगाचा अटकाव करू शकता. म्हणजे नाकात, तोंडात आहे तुमच्या, अजून तो पोहोचलेला नाही आहे तुमच्या फुफ्फुसापर्यंत. तोपर्यंत जर तुम्ही त्याच्यावरती उपाय करायला सुरुवात केली तर तुम्हाला तो इतका घातक होत नाही. पण जर हा विषाणू तुमच्या नाका आणि तोंडावाटे फुफ्फुसात गेला, श्वसन नलिकेतून फुफ्फुसात गेला, तर फुफ्फुसाचं काम म्हणजे लंग्सचं काम आपल्या शरीरामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये एक छोटे अल्व्हिओलाई म्हणजे छोट्या सॅक्स असतात, पिशव्या, ज्यांचं काम खूप महत्त्वाचं असतं. महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या शरीरात जे सगळे ऑर्गन्स आहेत किंवा सिस्टीम आहेत, वेगवेगळे ऑर्गन आहेत, त्यांना ऑक्सिजन आणि पोषण किंवा पोषक वस्तू ह्यांची गरज असते. म्हणजे न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजनची गरज असते. आणि प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक टिश्यूला, प्रत्येक सेलला काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असतेच. पण हा जेव्हा विषाणू तुमच्या लंग्समध्ये जातो आणि तुमच्या अल्व्हिओलाईज म्हणजे ज्या सॅक्स आहेत त्याला खूप वाईट प्रकारे त्यांच्यावरती ताबा घेतो किंवा त्यांना अफेक्ट करतो, तेव्हा तुमचे अल्व्हिओलाई किंवा त्या सॅक्स आहेत त्या काम करायचं बंद करतात. आणि जे ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनेटेड रक्त जे आपलं सगळ्या शरीरामध्ये पसरतं त्याचं प्रमाण आपोआप कमी व्हायला लागतं. म्हणजे ऑक्सिजन जो रक्तातून सगळ्या भागांपर्यंत, अवयवांपर्यंत पोचतोय तो पोहोचत नाही आणि मग त्याचे इफेक्ट आपल्या शरीरामध्ये जास्त दिसू लागतात किंवा त्या क्षणी तो जास्त धोकादायक होतो. कारण ऑक्सिजन नाही, न्यूट्रिएंट्स नाही, तर तुमचे सगळे अवयव चांगल्या पद्धतीनं काम करायचं बंद करतात आणि मग त्या क्षणी हा रोग खूप धोकादायक असतो. म्हणून एक सुरुवातीच्या स्टेजला जर त्याचा अटकाव झाला तर ठीक आहे, पण नंतर खूप उशीर झाला, तो ऑलरेडी तुमच्या फुफ्फुसात गेला आणि तुमचं शरीर रक्तातून तुमचं ऑक्सिजन सगळ्या अवयवापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा मात्र हा रोग प्राणघातक नक्कीच होऊ शकतो. याच्यावर अद्याप लस का उपलब्ध नाही? लस पण नाही आहे आणि
औषध पण जे रामबाण आपण म्हणू शकतो औषध, जसं प्रत्येक रोगावरती औषध असतं, रामबाण औषध असतं की ते दिलं की तो व्यक्ती व्यवस्थित होऊन घरी जातो असं असतं. पण ह्याच्यावरती रामबाण उपाय नाही आहे किंवा लस नाही आहे. ह्याला काही कारणं अशी आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हा नवीन आहे. विषाणू किंवा जीवाणू असतात ते आपल्या आपल्या त्याला म्युटेशन म्हणतात, म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये बदल करतात आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जनरली कसं होतं की औषध आता आता अजून थोडं एक्सप्लेन करून सांगायचं झालं तर आपल्या शरीरात 2 प्रकारचे रोग असतात. एक कॅटेगरी रोगाची आणि दुसरी कॅटेगरी बघायला गेलं तर एक कॅटेगरी अशी असते की जी तुमचे शरीरातली जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही बिघाड आला तर होते. फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन म्हणजे बीपी कधी होतो की तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी असे चेंजेस झालेले आहेत की तुमचा बीपी नॉर्मल राहत नाही आहे किंवा तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय किंवा डिप्रेशन झाले म्हणजे जिथे तुमचे न्यूरोट्रान्समीटर जे ठराविक अमाऊंटमध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही आहेत, कमी जास्त होत आहेत. तर ह्या रोगांना आपण शरीराशी रिलेटेड रोग म्हणतो. आणि बाकीचे जे रोग आहेत त्यांना ते कशामुळे होतात तर बाहेरचे जे जंतू आहेत जे आपल्या शरीरामध्ये जातात आणि मग ते आपल्या शरीराला वाईट प्रकारे अफेक्ट करतात. तर औषध बघायचं झालं तर औषध कसं असतं की म्हणजे औषध जेव्हा डेव्हलप करतो, फार्मसी जेव्हा औषध डेव्हलप करतो तेव्हा हे जे जंतू असतात त्या जंतूंना मारायला पाहिजे. शरीरात गेलेल्या जंतूंना मारणं आवश्यक आहे. आपल्या शरीरावरती त्याचा कमी परिणाम झाला पाहिजे. ते जंतू मारले की आपण त्या रोगापासून मुक्त होतो. जेव्हा हा जंतू आपल्या शरीरामध्ये संसर्ग करतो तेव्हा काही सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. ताप येणं, थंडी वाजणं वगैरे हे सिम्पटम्स सुरू होतात. आणि ह्या जंतूला टार्गेट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तशा प्रकारचं औषध बनवायला लागतं. आता तशा प्रकारचं औषध जेव्हा डेव्हलप करतो आपण किंवा त्याच्यावरती काम करत असतो तेव्हा आपण त्या विषाणूचा, जीवाणूचा, त्या जंतूच्या शरीराचा पूर्ण अभ्यास करत असतो. आणि आपल्याला जर माहिती असेल की बाबा ह्या पद्धतीने तो मल्टिप्लाय होतो तर कुठली तरी त्याची एखादी स्टेप आपण टार्गेट करतो आणि त्यांना मारतो. ह्याला किमोथेरपी म्हणतात. म्हणजे टार्गेट त्या ऑर्गॅनिझम्सना, मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किंवा जंतूंना टार्गेट करून मारणे ह्याला किमोथेरपी म्हणतात. आता हा जो व्हायरस आहे तो नॉवेल आहे, नवीन आहे. त्याचं शरीर पूर्ण वेगळं आहे, त्याचा अभ्यास केला गेलेला नाही. त्यामुळं जेव्हा ही महामारी आली तेव्हा आपल्याकडे तशी कुठलीच यंत्रणा, कुठलंच औषध किंवा कुठलीच लस आपल्याकडे अवेलेबल नव्हती. आता औषधाबद्दल तुम्ही म्हणाल तर तसं तर अँटीव्हायरल म्हणजे जे विषाणूंच्या विरुद्ध काम करतात अशी औषधं असतात. पण ती सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही अवेलेबल आहेत ती सुद्धा ह्या नवीन व्हायरसला परिणामकारकरित्या मारू शकत नाही आहेत किंवा त्याच्यावरती उपाय करू शकत नाहीत. त्यामुळे आत्ता खरी गरज आहे की आणि लस का नाही आहे ह्याचं उत्तर सांगायचं झालं तर लस बनवण्यासाठी पण तुम्हाला तो ऑर्गॅनिझम लागतो, म्हणजे जो विषाणू लागतो. आणि आता लस कशी तयार होते सांगायचं झालं तर लस म्हणजेच नक्की काय असतं तर तुम्हाला तो जंतू मेलेल्या अवस्थेमध्ये किंवा हाफ मेलेला म्हणजे अशा अवस्थेमध्ये तो आपल्या शरीरात देतात. त्याला अँटीजन म्हणू शकतो आपण. म्हणजे अँटीजनच्या फॉर्ममध्ये तो आपल्या शरीरात जातो आणि आपलं शरीर मग फाईट करायला सुरुवात करतं आणि अँटीबॉडीज तयार करतं आपल्या शरीरामध्ये. मग एकदा तुम्हाला लस दिली की तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत. आता समजा काही दिवसानंतर तुम्ही त्या जंतूंनी तुमच्यावरती अटॅक केला किंवा तुमच्या शरीरात शिरायला बघतोय, तेव्हा काय होतं की ते अँटीबॉडीज तुमच्या शरीरात असल्यामुळे ते त्याला तिथेच थोपवतात. म्हणजे अँटीबॉडी ऑलरेडी तुम्ही तयार आहात त्याच्याशी फाईट करण्यासाठी किंवा त्याला थांबवण्यासाठी. तर ही झाली लस तयार करण्यात किंवा ह्याला म्हणतात लस. पण लस तयार करण्यासाठी पण आपल्याला तो विषाणू हवा आहे. त्याला शरीरात दिल्यानंतर आणि लस तयार करणे ही खूप मोठी प्रोसेस आहे तसं पाहायला गेलं तर. म्हणजे कुठलीही लस जेव्हा तुम्ही मास लेवलवरती देता, खूप लोकांना देता, तेव्हा ती परिणामकारक पाहिजे, उच्च दर्जाची पाहिजे, सुरक्षित पाहिजे. त्याला बऱ्याच रेस्ट्रिक्शन्स आहेत, रेग्युलेटरी बॉडीजच्या रिस्ट्रिक्शन आहेत. त्याला अप्रुव्हल लागतं, FDA अप्रुव्हल किंवा रेग्युलेटरी बॉडीजचं अप्रुव्हल लागतं. तर लस तयार होणं ही खूप कमी वेळात तयार होणारी गोष्ट नाही आहे. तर मला असं वाटतं की आत्ता जगात इतकी संशोधक, सायंटिस्ट, खूप 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 मोठ्या मोठ्या कंपन्या, सर्व जागतिक म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमध्येच म्हणायला हरकत नाही आहे, ह्याच्यावरती लसीचं काम चालू आहे. तर मला असं वाटतं की खूप दिवस नाहीत लागणार की आपल्याला लवकरच एक चांगल्या प्रकारची लस ह्या रोगावरती मिळेल. आता या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे? आता ह्या रोगावरती प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपचार करायला लागतील किंवा उपाययोजना करायला लागतील त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की कुठली कुठली औषधं दिली जातात दवाखान्यात, काय एक्झॅक्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट असते. सध्या अँटीव्हायरल जर बघायचं झालं तर आता आपल्याकडे काही लिमिटेड अँटीव्हायरल्स आहेत ज्याच्यामध्ये काम पण चालू आहे. रिटोनावीर, लोपिनावीर, रेमडेसिवीर ज्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, फॅव्हिपिरावीर, ॲव्हिपॅव्हिर, कोरोनावीर हे जे नवीन अँटीव्हायरल्स आहेत ते आता रशियानी डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये पण काम चालू आहे. ही औषधं दिली जातात. ही काही प्रमाणात ह्या व्हायरसवरती म्हणजे ह्या विषाणूवरती उपयुक्त आहेत, नक्कीच आहेत. त्याबरोबरच हायड्रॉक्झिक्लोरोक्विन हे एक औषध आहे जे खरं मुळात अँटी मलेरियल आहे, पण असं पाहण्यात आलेलं आहे की त्याला थोडीशी अँटीव्हायरल ॲक्टिव्हिटी पण आहे. म्हणजे तो थोडासा ह्या विषाणूला अडकाव करू शकतो एका स्टेजला, म्हणून तो हायड्रॉक्झिक्लोरोक्विन पण वापरला जातो. त्याचप्रमाणे अझिथ्रोमायसिन हे एक अँटीबायोटिक आहे जे झिका व्हायरस वगैरे ह्याच्यावरती म्हणजे अँटीबायोटिक असून त्याची जीवाणूवरती पण त्याची ॲक्शन आहे, शिवाय तो विषाणूंवरतीही उपयोगी ठरलेला आहे. म्हणून त्याला अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन पण आहे. सो अझिथ्रोमायसिन आणि हायड्रॉक्झिक्लोरोक्विन हे कॉम्बिनेशन यूज केलं जातं. त्याबरोबरच हे जे मी सांगितले अँटीव्हायरल्स, अँटीरिट्रोव्हायरल्स हे पण वापरले जातात. त्याचप्रमाणे इम्युनोमॉड्युलेटर्स दिले जातात की तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी. त्याबरोबरच आत्ता असं पण रेकमेंड केलेलं आहे की तुम्ही स्टेरॉइड्स पण वापरू शकता काही प्रमाणात ह्याचा उपचार करण्यासाठी. त्याबरोबरच तुम्ही प्लाझ्मा थेरपीबद्दल पण ऐकलं असेल. प्लाझ्मा थेरपी ही कन्सेप्ट अशी आहे की ज्यांना ऑलरेडी कोरोना झालेला आहे, म्हणजे ज्यांना ऑलरेडी संसर्ग झालेला आहे, त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. तर अशा व्यक्तींनी जो हेल्दी आहे अशा व्यक्तींनी म्हणजे त्याला आपण डोनर म्हणू शकतो, अशा व्यक्तींनी जर त्याचा प्लाझ्मा रक्तातला भाग प्लाझ्मा जर डोनेट केला किंवा त्या प्लाझ्माला वापरून आपण ह्याच्यावरती उपाय करू शकतो. पण ह्याचे कितपत हा उपयोगी आहे ह्याच्याबद्दल म्हणजे संभ्रम आहे, पण तो एक ऑप्शन आहे. असे विविध प्रकारच्या लेवलवरती खरं तर उपाययोजना चालू आहेत. औषधं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत. अँटी इन्फ्लामेटरी पण काही प्रमाणात वापरलं जातं. आणि लसीवरती मी जसं तुम्हाला सांगितलं की सध्या आपल्या देशामध्ये असलेली सिरम इन्स्टिट्यूट जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका कंपनीबरोबर कोविशिल्ड नावाचं वॅक्सिन तयार करत आहे. फेज 3मध्ये आता त्याचं काम चालू आहे. मला असं वाटते तुम्ही ऐकलं असेल ससून हॉस्पिटलमध्ये ह्याची आता फेज 3 चालू आहे. त्याबरोबरच अनेक कंपन्या आहेत, जसं की झायडस कॅडिला आहे, त्यांनी झायकोविड नावाची लस तयार करत आहेत. परत भारत बायोटेक आहे ज्यांच्याकडे कोवॅक्सिन नावाची लस तयार होत आहे. त्याबरोबरच फायझर कंपनी आहे ते पण करत आहे. आणि चायना तर करतच आहे, म्हणजे त्यांच्याकडे आहे, त्यांनी ऑलरेडी त्यांच्या सोल्जर्सना दिलेली आहे. आता ते पुढे पण त्याचं काम करणार आहेत. रशियानी आपण ऐकलं असेल की रशियानी एक लस तयार केलेली आहे वेक्टर नावाच्या कंपनीनी. पण त्या लसीबद्दल सांगायचं झालं तर ती लस कायमस्वरूपी परिणामकारक नसणार आहे. 6 महिन्यांसाठीच ते तुम्हाला एक प्रकारचं शिल्ड किंवा प्रोटेक्शन देणार आहे. म्हणून ती लस कितपत उपयोगी आहे, तात्पुरती उपयोगी राहील. हे आपण म्हणजे असं तर खरं खूप म्हणजे ही तर मी काही उदाहरणं सांगितली. खूप ठिकाणी आपल्या देशातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी लस निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणि लवकरच मला असं वाटते साधारणपणे 2021 किंवा 22 पर्यंत तरी आपल्यापर्यंत लस नक्कीच पोहोचेल. हायपॉक्सिया म्हणजे काय, ऑक्सिमीटरची कशी मदत होते? हायपॉक्सियाबद्दल मी बोलेन, पण मी थोडं उपाययोजना सांगायचं विसरले. उपाययोजना सांगायचं झालं तर मी जसं म्हटलं की लस येणार आहे. सध्या परिणामकारक औषध ह्याच्यावरती नाही आणि लस येणार आहे पण ती कधी येणार ह्याचा वेळ आपल्याला आत्ता खरंच माहिती नाही आहे. तर मला सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं की आपण लस येईपर्यंत आपलं स्वतःचं रक्षण करायचं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यांनी पाळली पाहिजे, ज्याच्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आपण घरी राहून सुद्धा करू शकतो आणि आपल्याला इन्फेक्शन होऊ नये असा प्रयत्न आपण करू शकतो. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच माध्यमातून तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या जातात, माहिती पण असेल, पण तरी एक सांगायचं झालं तर सोशल डिस्टन्सिंग हा सगळ्यात मोठा विषय आहे जो
आता म्हणजे 2 व्यक्ती बसताना साधारणपणे 6 फुटाचं अंतर ठेवा. 3 फुटाचं, कमीत कमी 3 फुटाचं तरी ठेवाच. जेणेकरून जरी तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीचा प्रादुर्भाव आहे तो असिम्प्टमॅटिक आहे, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की असिम्प्टमॅटिक पण काही पेशंट असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काही लक्षणं दिसत नाहीत. असे पेशंट का असतात तर त्यांची इम्युनिटी बऱ्यापैकी चांगली असते आणि ते साधारणपणे चांगलं फाईट करू शकतात त्या विषाणूला. पण ते असिम्प्टमॅटिक असतात, पण ते कॅरियर असतात. ते समजा आजूबाजूला तुमच्या फिरत असतील तर आणि तुमची इम्युनिटी वीक असेल तर नक्कीच त्या व्यक्तीकडून तुम्हाला संक्रमण होऊ शकतं. तर सोशल डिस्टन्सिंग हे सगळ्यांनी खरंच पाळलं पाहिजे. गरज नसताना घरातून बाहेर पडणं खरंच सगळ्यांनी टाळलं पाहिजे. शक्यतो सगळ्यांनी घरी राहा, पण आता कामाच्या निमित्तानं लोक बाहेर पडत आहेत तर काही हरकत नाही आहे, पण सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा. मास्कचा वापर तर म्हणजे अभ्यासातून असं लक्षात आलेलं आहे की 40% तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकता. जर मास्क वापरला तर 40% तुम्ही सुरक्षित राहू शकता. तर कुणाशी बोलताना मास्कचा वापर करा. मास्कचा वापर योग्य पद्धतीने करा. बरीच लोक मास्क तोंडावर लावलेला असतो, बोलताना खाली घेतात आणि बोलतात, मग त्याचा उपयोगच नाही. कारण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही बोलता किंवा श्वासोश्वास घेता, शिंकता, खोकता, तेव्हा ड्रॉपलेट्स येतात तुमच्या तोंडातून खूप मोठ्या प्रमाणात, जे आपल्याला दिसत नाहीत ॲक्च्युली, आणि ते त्या रूममध्ये किंवा त्या एरियामध्ये थोड्याफार वेळेसाठी ते तसे राहतात. म्हणजे ते व्हायरस तुमच्या ह्याच्यातून बाहेर आलेला, तर तो त्याच्या संपर्कात जर दुसरा व्यक्ती आला तर होणारच आहे. तर मास्कचा वापर कंपल्सरी आहे. प्रशासन पण ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर आता मोहीम चालू आहे की जो वापरत नाही त्याला फाईन करणे वगैरे. ह्याची खरं तर गरजच नाही पडायला पाहिजे, आपण आपल्या सुरक्षिततेसाठी करतोय. त्याबरोबरच तुम्ही विटॅमिन सी घ्या, जे इम्युनिटी बूस्ट करायला तुम्हाला खूप मदत करते. त्याबरोबरच तुम्ही मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल्स पण घेऊ शकता. तुम्ही दिवसातून 2 वेळा वाफ घ्या. वाफ घेण्याचं गरम पाणी प्या. गरम पाणी पिला तर तुमच्या घशात जर विषाणू काही काळासाठी राहत असेल तर त्याला तुम्ही तिथेच मारता. गरम पाणी आणि सोपमध्ये हा विषाणू राहू शकत नाही, तर तुम्ही तिथेच मारता त्या ठिकाणी. पण बऱ्याच वेळा असं होतं की श्वासामधून तो तुमच्या एका श्वासनलिकेच्या एका भागामध्ये जाऊन तो राहू शकतो, जरी तुम्ही गरम पाणी पित असाल तरी. तर गरम पाणी पित असताना सुद्धा तुम्ही वाफ 2 वेळेला घेतलीत तर ते सुद्धा खूप उपयोगी आहे. कारण वाफेच्या गरम वाफांच्या ह्याच्यामुळे नाकात तोंडात जेवढा वेळ तुमच्या शरीरात आहे तेवढा वेळ तो तिथेच नष्ट होऊ शकतो. कारण ह्या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे त्याला पूर्णपणे आपल्या शरीरावरती ताबा घेण्यासाठी 14 दिवस लागतात. तो थोडा वेळ 2 दिवस तुमच्या नाकात राहील, श्वसन नलिकेत राहील, नंतर लंग्समध्ये जाईल, अशा पद्धतीचा त्याचा प्रवास असतो. तर तुम्ही असा विचार करून, म्हणजे आपल्याला साधारणपणे थोडीशी जरी लक्षणं वाटली की मला थोडेसे आता लक्षणं तर माहितीच आहेत ह्या विषाणूची, सगळ्यांना माहिती, वेगळं सांगायची गरज नाही. ताप, थोडेसे घसा खवखवणे, सर्दी, आणि मेन तर श्वास घ्यायला थोडा तुम्हाला त्रास वाटत असेल तर, आणि अजून पण काही लक्षणं आहेत. पण अशी लक्षणं तुम्हाला साधारणपणे अंग दुखणे वगैरे अशी लक्षणं थोडीशी वाटायला लागली तर तुम्ही लगेचच उपाय करा. अगदीच तुम्ही खरंच जागरूक असाल तर मी तर म्हणेन टेस्ट पण करून घ्या, काहीच हरकत नाही. आता असं पाहण्यात आलेलं आहे की बरीच लोक टेस्ट पॉझिटिव्हच येते असं विचार करतात आणि टेस्टच करायला घाबरतात. पण त्यांनी काय होणार नाही. आपल्यावरती इतकी मोठी जबाबदारी आहे. हा पॅन्डेमिकला म्हणजे ह्या महामारीची साखळी तोडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही जर म्हणजे एखाद्याला लाज वाटते बाबा मला कोरोना झालाय असं म्हणायला, किंवा भीतीपोटी जर तुम्ही आपली माहिती जर सगळ्यांना सांगत नसाल तर ती तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण जेवढं लोकांना माहिती पडेल किंवा जेवढं तुम्ही आयसोलेटेड राहाल तेवढं तुमचे संक्रमण तुम्ही थांबवणार आहेत. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी करायला खरंच काय हरकत नाही. ह्या अगदी आपल्या लेवलवरती करणाऱ्या उपाययोजना आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तसं ऑक्सिमीटरचा वापर सगळ्यांनी करायला हरकत नाहीये. सतत टेम्परेचर तुमचं मोजत राहा, ऑक्सिमीटरचा वापर करा, सॅनिटायझरचा मेन तर वापर करा. सॅनिटायझर म्हणण्यापेक्षा साबणाचा वापर केला तर अजून जास्त चांगला आहे. साबण तुम्हाला ठिकठिकाणी अवेलेबल नसू शकतो तर त्या ठिकाणी तुम्ही सॅनिटायझरचा वापर करा. पण जिथे तुम्हाला वॉश बेसिन आहे, साबण अवेलेबल आहे, तर नुसत्या साबणानं जरी धुतला, तुमच्या हातावरती लागला तरी तो जातो. जनरली हात धुणे का महत्त्वाचं आहे तर आता सपोज आपण बाहेर जातो आणि मी इथे टेबलला हात लावला, तुम्ही ह्याला हात लावला, अजून ठिकठिकाणी कुठल्या गोष्टींना हात लागला, त्याला दुसऱ्या व्यक्तीचा हात लागलेला असू शकतो. तर तो नकळत त्या ह्याच्यातून तुमच्या हातावरती येतो.
आता हात आपण जनरली आपल्याला सवय असते हाताचं, हात आपण काय असे कायम ठेवत नाही, आपण तोंडाला लावतो, इकडे लावतो, नाकाला लावतो, डोळ्याला लावतो, तर तसा तो आपल्या शरीरात जातो खरं पाहायला गेलं तर. म्हणून हात धुणे ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. सॅनिटायझरचा वापर करा जिथे शक्य आहे तिथे. ह्या अगदी इतक्या साध्या साध्या उपाययोजना आहेत ज्याच्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे ह्या रोगाचं साखळी तोडण्याचा हे करू शकतो, म्हणजे साखळी तोडण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आता हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? हर्ड इम्युनिटीबद्दल बोलते. ऑक्सिमीटरबद्दल सांगायचं झालं तर आता आपण हायपॉक्झियाचा विषय निघालेलाच आहे. हायपॉक्झिया म्हणजे जसं मी सांगितलं की तुमच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण, सगळ्या अवयवांना मिळणारं ऑक्सिजनचं प्रमाण, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड असं दोन प्रकारे असतात. तर ऑक्सिजनेटेड ब्लड तुमचं कमी होतं, त्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा जो विषाणू आहे तो तुमच्या लंग्सपर्यंत पोहोचलेला आहे. मग ती मला असं वाटते की खूप धोक्याची घंटा आहे. त्यामुळं सतत तुम्ही ऑक्सिमीटरचं चांगल्या क्वालिटीचं आणि वेल कॅलिब्रेट केलेलं ऑक्सिमीटरच वापरा, कारण हल्ली बाजारात खूप चुकीच्या पद्धतीचे पण यायला लागलेले आहेत. तर चांगल्या प्रतीचं आणि कॅलिब्रेटेड ऑक्सिमीटर वापरा आणि दिवसातून एकदा तरी तुम्ही चेक करा. अर्थात सगळ्यांनीच करावं असं नाही, पण ज्याला असं वाटतं बाबा मला जरा त्रास होतोय, श्वास घ्यायला दम लागतो, तर त्यांनी नक्कीच करायला हरकत नाही आहे. 95च्या वर असेल तर यू आर डेफिनेटली सेफ, अगदी सेफ आहात. थोडासा कमी होत असेल तर थोडा वॉच ठेवा त्याच्यावरती की अजून कमी होतोय का, अजून कमी होतोय का, अजून कमी होतोय का. 92, 91च्या खाली यायला लागला तर मात्र तुम्हाला इमर्जन्सी मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागणार आहे. तर त्यामुळे ऑक्सिमीटरचा तुम्हाला खूप चांगला वापर होऊ शकतो आपण कुठल्या स्टेजला आहोत किंवा आपल्याला खरोखर धोका आहे का हे जाणण्यासाठी. आणि पुढचा प्रश्न तुम्ही काय विचारलात, हर्ड इम्युनिटी. हर्ड इम्युनिटी ही जरा अशी संकल्पना आहे की जेव्हा अशी एखादी महामारी येते, म्हणजे विषाणू ज्याच्यावरती औषध नाही आहे, लस नाही आहे, आता तो पसरत राहणार सगळीकडे आणि सगळ्यांना संसर्ग करणार त्याचा. तर अशी स्टेट किंवा अशी अवस्था जेव्हा खूप मोठं पॉप्युलेशन म्हणजे खूप लोकांना, तुमच्या साधारणपणे 80% लोकांना 70 ते 80% लोकांना त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे, संसर्ग झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत आणि ते त्यांच्यामध्ये इम्युन सिस्टम डेव्हलप झालेली आहे, म्हणजे इम्युनिटी झालेली आहे त्या रोगाची. अशी जेव्हा फेज येते तेव्हा ज्यांची इम्युनिटी कमी आहे, म्हणजे 20% जी लोकं आहेत, इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड लोकं, जे औषधं घेतात किंवा डायबिटीस आहे, BP आहे, त्या लोकांचं संरक्षण अशा फेजमध्ये होऊ शकतं. म्हणजे ही फेज जेव्हा लार्ज पॉप्युलेशन तुमचं इम्यून झालेलं आहे आणि आता ठीक आहे, म्हणजे आता उरलेल्या लोकांना जरी त्यांची इम्युनिटी कमी असेल तरी इन्फेक्शन होणार नाही. ह्याचं अगदी साध्या शब्दात उदाहरण द्यायचं झालं तर समजा 80% पॉप्युलेशनला झालेलं आहे आणि इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे, तर तिथून पुढे 5 पैकी 4 लोकांना जरी ते कोरोनाच्या लोकांच्या संपर्कात आले तरी त्यांना तो संसर्ग होणार नाही. ह्याला म्हणतात हर्ड इम्युनिटी किंवा कम्युनिटी इम्युनिटी. पण हर्ड इम्युनिटी काही रोगांच्या बाबतीत आपल्याला ऑलरेडी आलेली आहे, जे जुने विषाणू होते. पण ह्या रोगाच्या बाबतीत आपण जर हर्ड इम्युनिटीची वाट पाहिली तर वाट पाहणं म्हणजे काय की खूप लोकांना होऊन जाऊ दे कोरोना आणि मग सगळे सेफ होतील. तर हे हर्ड इम्युनिटीची वाट पाहणं ॲट द कॉस्ट ऑफ लाईफ्स ऑफ अदर्स, म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की लोकांना इम्युनिटी होऊ दे आणि बाकीच्या लोकांना जाऊ दे, गेले तरी काय हरकत नाही, कारण प्रत्येक प्राण, प्रत्येक जीव अनमोल आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कुणाचाच प्राण ह्याच्यामध्ये जाऊ नये, कुणाचंच जीवितहानी होऊ नये. आणि त्यामुळं हर्ड इम्युनिटीची वाट पाहणं म्हणजे थोडं रिस्की आहे, किंवा हर्ड इम्युनिटी होईल तेव्हा होईल, पण आपण असं म्हणून चालणार नाही की हर्ड इम्युनिटी होईल आणि आपण सेफ होऊ, असं म्हणण्यात खरंच काय अर्थ नाही आहे. आपल्याला गरज आहे आत्ता ती म्हणजे साखळी तोडण्याची आणि योग्य प्रकारच्या उपाययोजना करून तुम्ही ह्या रोगापासून स्वतःला वाचवू शकता. प्रत्येकाने स्वतःला जर वाचवलं तर मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे आपण ह्याच्यावरती कंट्रोल आणू शकतो. आता या कोरोनाच्या महामारीमध्ये फार्मासिस्टची काय भूमिका आहे? खरं तर आमच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलात. फार्मसिस्ट काय करतो? फार्मसिस्ट कोरोना योद्धा अशी एक आपल्या आत्ता जी कन्सेप्ट आलेली आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील असतील किंवा पोलीस झाले, प्रशासन झाले, ह्या सगळ्यांना आपण कोरोना योद्धा म्हणतो. पॅरामेडिकल ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना अगदी त्यांचं काम सॅल्यूट करण्यासारखं, ह्याच्यात कुठलाही वाद नाही.
पण मला असं वाटतं की आम्ही फार्मसिस्ट थोडेसे अंडर एस्टिमेटेड आहोत ह्याच्यामध्ये. कारण फार्मसिस्ट हा कुठल्याही कोरोना योद्धापेक्षा कमी नाही. आज जे आपण चांगलं लाईफ जगतोय, चांगल्या प्रकारची जीवन पद्धती आपली आहे, कुठलाही रोग झाला तरी त्याच्यावर औषध आहे, ही जी चांगल्या पद्धतीची आपण आयुष्य जगतोय, ह्याच्या मागे कुणाचे प्रयत्न आहेत? ते फार्मसिस्टचे आहेत. कारण कुठल्याही रोगावरती औषध तयार करणं ह्यामध्ये फार्मसिस्टची भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहते. तर मला असं वाटतं की फार्मसिस्ट जो नवीन नवीन औषधं परिणामकारक, सुरक्षित, चांगल्या पद्धतीची, चांगल्या दर्जाची, उत्तम दर्जाची औषधं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग ते कुठलेही रोग असू दे. आज असाध्य रोग असले तरी त्याच्यावरती औषध आपल्याला मिळतंय. आणि मग हे मला असं वाटतं की फार्मसिस्टच करतात. तर कुठेतरी पडद्याच्या मागे फार्मसिस्ट नक्कीच काम करतात आणि त्यामुळे फार्मसिस्ट पण एका लेवलला आपण त्यांना कोरोना योद्धा नक्कीच म्हणू शकतो. बरं, आता हे तर झालं जे औषधं तयार करतात. बऱ्याच वेळा लोकांच्या मध्ये अशी संकल्पना असते की फार्मसिस्ट सामान्यांच्यात अशी संकल्पना असते की फार्मसिस्ट म्हणजे जो दुकानावर बसतो, तो मेडिकल शॉपवरती किंवा केमिस्ट शॉपवरती बसतो, तो म्हणजेच फार्मसिस्ट, त्याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. तर मला सगळ्यांना आज ह्या वर्ल्ड फार्मसिस्ट डेच्या निमित्ताने खरंच मला सांगायचं की फार्मसी हे क्षेत्र खूप मोठं आहे. फार्मसिस्टचं काम खूपच नोबल आहे, खरंच चांगलं काम आहे. आता ह्या कामांची लिस्ट म्हणजे फार्मसिस्ट काय करतो हे सांगायचं झालं तर जसं मी सगळ्यात पहिले सांगितलं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे ज्या कंपन्या तुमची औषधं तयार करत आहेत त्याच्यामध्ये कोर जे काम करणारे व्यक्ती आहेत ते फार्मसिस्टच आहेत. रिसर्च करणं, रोगांचा रिसर्च करणं, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीची औषधं तयार करणं, ह्याच्यामध्ये खूप मेहनत लागते, खूप पैसा लागतो आणि हे सगळं फार्मसिस्ट करतायत आमचे. चांगल्या प्रकारचं ज्ञान घेऊन फार्मसिस्ट हे नवीन नवीन रोगांवरती चांगल्या प्रतीची औषधं तयार करतात. हे झालं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये. पण फील्डमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर फार्मसिस्ट आज कुठेही कमी नाही. समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग हा भाग फार्मसिस्ट खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. का तर फार्मसिस्टला रोगांचं ज्ञान आहे. रोग कसा होतो शरीरामध्ये, कुठले जंतू आहेत, त्यांचं काय नेचर आहे, ह्या सगळ्याचं ज्ञान आहे. त्याच्यावरती औषध आहे तो कसा काम करतो त्याचं ज्ञान आहे. कुठल्या प्रकारचे डोसेज फॉर्म असतात. आता डोसेज फॉर्म म्हणजे सांगायचं झालं तर टॅबलेट झाली, कॅप्सूल झाली, अजून वेगवेगळ्या इंजेक्शन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डोसेज फॉर्म, पॅचेस आहेत, ट्रान्सडर्मल आहेत, ऑइंटमेंट्स आहेत, क्रीम्स आहेत, किती प्रकारचे डोसेज फॉर्म्स आहेत. तर हे डोसेज फॉर्म्स तयार करण्यामध्ये पण फार्मसिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे सगळं काम फार्मसिस्ट करत असतात. काउन्सिलिंगचा भाग घ्यायचा झाला तर हेल्दी लाईफ कशी असावी, चांगल्या पद्धतीचं जेवण तुम्ही कसं घेतलं पाहिजे, विटॅमिन्सची तुमच्या शरीरात किती गरज आहे, तुम्ही ते किती घेतलं पाहिजे, ह्याचं काउन्सिलिंग, ह्याचं समुपदेशन फार्मसिस्टच चांगल्या प्रकारे करू शकतो. एवढंच नाही तर वॅक्सिनेशन किती इम्पॉर्टंट आहे. वॅक्सिनेशन, लहान मुलांना जे वॅक्सिनेशन करतात तर ते तुम्ही वेळोवेळी केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल पण चांगल्या प्रकारचं समुपदेशन फार्मसिस्ट करतात. एवढंच नाही तर औषधाचा डोस कसा आहे, त्याचे डोस इंटरवल काय आहे, म्हणजे सकाळी घ्यायचा, संध्याकाळी घ्यायचा, का 3 वेळा घ्यायचा, का एकदाच घ्यायचा, हे पण चांगल्या प्रकारे फार्मसिस्टच सांगू शकतात. एवढंच नाही तर औषध जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या शरीरात त्याचे काही दुष्परिणाम पण दिसून येतात. तर हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला हे दुष्परिणाम दिसू शकतात, हे फार्मसिस्ट जास्त चांगलं सांगू शकतो. एवढंच नाही तर आता एक व्यक्ती 2 प्रकारचे औषध घेत असेल तर बऱ्याच औषधांमध्ये असं आहे की ड्रग इंटरॅक्शन्स होतात. म्हणजे एका औषधामुळे दुसऱ्या औषधाचा परिणाम कमी होतो किंवा तो वाढतो किंवा टॉक्सिसिटी होते. अशा प्रकारचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा ड्रग इंटरॅक्शन्स आहेत, ह्याचं नॉलेज कोण देऊ शकतो? हा फार्मसिस्टच खूप चांगल्या प्रकारे देऊ शकतो. तर मला असं वाटतं की फार्मसिस्ट अनेक फ्रंट्सवरती, अनेक पातळींवरती उत्तम प्रकारचं समुपदेशन जनसामान्यांना करू शकतात. त्याबरोबरच आम्ही फार्मसिस्ट म्हणजे एज्युकेटर्स, म्हणजे फार्मसी एज्युकेशनमध्ये जे आहेत ते चांगल्या प्रकारचे स्किल्ड फार्मसिस्ट घडवत आहेत, जे पुढे जाऊन चांगल्या प्रकारचे औषधं तयार करणार आहेत, रिसर्च करणार आहेत, संशोधन करणार आहेत. आणि अजून आत्ता आपण जी विषाणूची म्हणजे हा पॅन्डेमिक पाहतोय, अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्या
जगावर येऊ शकतात, अँटीबायोटिकचा वापर कसा केला पाहिजे हे फार्मसिस्ट चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. कारण फार्मसिस्टला माहिती आहे की अँटीबायोटिक खूप प्रमाणात तुम्ही अननेसेसरी वापरलं गरज नसताना तर त्याचा रेझिस्टन्स तयार होतो आणि त्या ड्रगला तुमचे जंतू रिस्पॉन्ड करत नाहीत, त्याला रेझिस्टन्स तयार होतो असं म्हणतात. तर ह्या गोष्टी खूप भयानक आहेत आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार्मसिस्टनी खूप चांगल्या प्रकारचं काम फार्मसिस्ट करू शकतात. फक्त लोकांनी त्यांना चांगल्या फार्मसिस्ट काय करू शकतात हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आता अशा या कोरोनाच्या महासंकटामध्ये महाविद्यालय काय रोल करणार आहे? महाविद्यालयाने खरं तर लॉकडाऊनची सिच्युएशन आहे, महाविद्यालय बंद होतं, पण त्या काळात सुद्धा महाविद्यालयामध्ये आम्ही सॅनिटायझर्स बनवले जे आम्ही नगरपालिकेला दिले. म्हणजे अर्थात हा एक काय म्हणू सोशल ऑब्लिगेशन आहे, सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. आम्ही ते सॅनिटायझर्स नगरपालिकेला देऊन वापरण्यासाठी दिलेले आहेत. त्याबरोबरच आम्ही मास्क बनवले जे घरोघरी जाऊन वाटलेले आहेत. आमच्या NSSच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मास्क वाटलेत. हे तर आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये केलेलं आहे, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अजून खूप काम करायची गरज आहे. आता ह्या वर्ल्ड फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने आम्ही दोन उपक्रम करत आहोत, ज्याच्यामध्ये जसं मी म्हणाले की समुपदेशन हा खूप महत्त्वाचा रोल फार्मसिस्ट करू शकतो. म्हणून ह्या संकल्पनेतून आम्ही विचार करून महाविद्यालयात आम्ही एक हॅलो फार्मसिस्ट नावाचं समुपदेशन केंद्र ओपन करतोय आजच्या ह्या दिवशी, ज्याच्यामध्ये आम्ही एका ठराविक वेळेला एक फोन नंबर देणार सगळ्यांना आणि ह्या ठराविक वेळेमध्ये आमचे जे शिक्षक तज्ज्ञ आहेत, कारण गेली कित्येक वर्ष आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहोत, 10पेक्षा जास्त वर्ष काम केलेले शिक्षक ह्या महाविद्यालयामध्ये आहेत, तर चांगल्या प्रकारचं समुपदेशन औषधांबद्दल असेल, दुष्परिणामांच्या बद्दल असेल किंवा सध्याच्या या परिस्थितीमध्ये कोविड-19च्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तुमचं काही लोकांना थोडंसं स्ट्रेस असतो, भीती असते, तर त्याच्या संदर्भात चांगल्या प्रकारचं समुपदेशन करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यामुळे आम्ही हा एक समुपदेशन केंद्र उभं करत आहोत आणि त्याचं आज आपण उद्घाटन करत आहोत. हे एक करणार आहोत. हे कायमस्वरूपी राहणारी आमची ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे फक्त कोविडलाच लिमिटेड नाही, तर आम्ही कायमस्वरूपी हा उपक्रम ठेवणार आहे. जेवढं म्हणून आम्हाला समाजाला देता येईल, समाजाला चांगल्या प्रकारचं ज्ञान, चांगल्या प्रकारचं समुपदेशन करता येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि फार्मा क्वीज म्हणून एक आम्ही करतोय की फार्मसिस्ट डे किंवा फार्मसिस्टबद्दल काही प्रश्न विचारून आम्ही लोकांच्यामध्ये अवेअरनेस तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबरोबरच आम्ही आमच्या महाविद्यालयातील, आता खरं तर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी इथे नाही आहेत, प्रत्यक्षात नाही आहेत, ते ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही मुलांना आवाहन केलेलं आहे की म्हणजे करणारच आहेत आमची मुलं, की त्यांनी जरी आम्ही खूप मोठ्या संख्येने बाहेर पडू शकत नसेल आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कारण सोशल डिस्टन्सिंग आहे, तर अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडणं थोडं धोकादायक, कारण एकीकडे आपण म्हणतो घरी राहा, तर आम्ही असं एक संकल्पना आहे की प्रत्येक विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या किमान 2 ते 4 घरांपर्यंत जाऊन त्या घरातल्या लोकांची चौकशी करून त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, समुपदेशन करणार की बाबा तुमच्या घरात कुणाला काय अडचण आहे का, मग तुम्हाला टेस्ट करायची गरज आहे, क्वारंटाईन म्हणजे काय, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या लोकांना माहिती नसतात, तर ह्या चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये राहणारे विद्यार्थी यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आम्ही एक म्हणजे ग्रामस्थांसाठी एक प्रश्नावली पण तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत त्यांना की तुम्हाला काय त्रास होतो का किंवा काय, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आम्ही तयार केलेले आहेत. ते विचारून त्यांना आम्ही त्याच्या बेसिसवरती पण चांगल्या प्रकारचं समुपदेशन करणार आहोत. तर ह्या संकल्पना सध्या तरी आम्ही जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं करण्याचा ह्या वर्ल्ड फार्मसिस्ट डेच्या निमित्ताने आम्ही निर्धार केलेला आहे. आणि आम्ही नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे फार्मसिस्ट म्हणून जे आत्ताची जी थीम आहे ह्या वर्षाची, ट्रान्सफॉर्मिंग ग्लोबल हेल्थ, म्हणजे जागतिक आरोग्याला चांगल्या पद्धतीने कसं बदलू शकतो आपण किंवा कसं एक चांगला दर्जा किंवा कशी उंची देऊ शकतो, त्याच्यामध्ये आमचा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आम्ही हे काम करणार आहोत. धन्यवाद डॉक्टर. खऱ्या अर्थानं तुम्ही आज या कोरोनाबाबत अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु आणखी एक छोटा सवाल तुम्हाला मी शेवटचा विचारणार आहे की कोरोनाबाबत गर्भवती महिलेने समजा कोरोनाचा संसर्ग झाला तर तिने जास्तीची काय काळजी घेणं गरजेचं आहे का, याच पद्धतीने काळजी घेतली?
गर्भवती महिलांनी खरं तर सांगायला हरकत नाही की त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. गर्भवती महिला घ्या किंवा म्हणजे आता तुम्ही हा गर्भवती महिलांच्याबद्दलच विचारला, पण बाकीचे पण जे आहेत ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे दुसरे पण रोग आहेत, म्हणजे BP झालं, डायबिटीज झालं किंवा अजून कॅन्सर पेशंट आहेत किंवा असे जे पेशंट आहेत, अशा लोकांनी जास्त काळजी घेण्याची का गरज असते, तर त्यांच्यामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात शरीरामध्ये. तर हे जे गर्भवती महिलांच्या बाबतीत पर्टिक्युलरली शरीरामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये इम्युनिटी ही काय आपली कॉन्स्टंट राहणारी फेज नाही आहे, ती इक्विलिब्रियममध्ये असते. तुमची कमी जास्त होऊ शकते, तुमचा आहार कसा आहे, तुम्ही व्यायाम करता का, ह्या सगळ्या गोष्टीवरती इम्युनिटी असते. तर कुठल्या एका क्षणाला इम्युनिटी कमी झाली किंवा कुठल्या एका वीक ह्याला जर त्या गर्भवती महिलेला संसर्ग झाला तर तो त्या महिलेसाठी पण धोकादायक असू शकतो आणि कदाचित बाळासाठी पण धोकादायक असू शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी जास्त काळजी घेणं अगदी गरजेचं आहे. मग काळजीमध्ये ह्याच गोष्टी ज्या आपण सांगितलेल्या आहेत, शक्यतो बाहेरच्या संपर्कात कुणाच्याही येऊ नये. दवाखान्यात जरी जायची वेळ झाली, म्हणजे क्लिनिकमध्ये रेग्युलर चेकअपला जरी जायचं झालं तरी सर्व प्रकारच्या प्रिकॉशन्स घेऊन अशा महिलांनी बाहेर जाणं गरजेचं आहे. धन्यवाद. सासवडच्या या साबळे फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं उद्बोधन केलेलं आहे. या साबळे महाविद्यालयानं पुरंदरमध्ये खऱ्या अर्थानं समुपदेशनाचं, आरोग्य जागृतीचं, कोरोना संबंधी जागृतीचं काम करावं. उपचार जरी नसला तर प्रतिकारशक्ती वाढवणं आणि अगोदर जर काळजी घेतली तर या रोगापासून बचाव होऊ शकतो. अतिशय अत्यंत मोलाचं अशा प्रकारचे मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.